मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या बोल की भावा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवरती. दोस्तांनो चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल, चॅनेल आपल्यांदा पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेल आपल्या नागली सबस्क्राईब करून ठेवा. मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण त्या व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आनंद घ्यायचा. मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर आता भारतातलं सगळ्यात जास्त आर्थिक करण्याचं एक साधन बनलेलं आहे. मित्रांनो, काल झालेली पुसेगावच्या शर्यतीमध्ये 78वं जे मैदान होतं, त्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या 78 वर्षाचा जो काही इतिहास होता, तो संपूर्णपणे मोडत यावेळेस 2 आदत वासरांनी सचिन आणि लक्ष्या या 2 आदत वासरांनी यावेळेस 1 नंबर केला. आणि अनेक मोठमोठे नियोजन करणाऱ्या, अनेक मोठमोठ्या मालकांना ज्यांना मोठीच बैलं पाहिजे होती, फेमसच बैलं पाहिजे होते, यांना कुठेतरी चपराक दिली, की याच्यातून एक गोष्ट समजून आली, की इथून पुढं कोणीही या ठिकाणी म्हणजे असं समजायचं नाही, की आम्हीच जिंकू, आमचाच नंबर येणार. तर अशी आदत वासरं 2 एकत्र आली, तर काय घडू शकतं हे आपण कालच्या मैदानामध्ये पाहिलंच. मित्रांनो, त्या दोन्ही बैलांना, दोन्ही नंदींना आपण खूप सारा आशीर्वाद, खूप सारं प्रेम देऊया, खूप सारा शुभेच्छा देऊया त्यांना, की त्यांनी पुढच्या पुढच्या काळामध्ये आता वर्षभर तर ते गुलालात राहणारच कारण पुसेगावचा तो म्हणजे हेच आहे, पहिल्यापासून तो नियमच आहे. तिथं जो जिंकतो तो वर्षभर गुलालात राहतोच. पण मित्रांनो, त्यांना आपण शुभेच्छा नक्कीच देऊया. त्याच्यानंतर मथुरसारखा आजही तो 3 नंबरला शर्यतीमध्ये राहतो म्हणजे आणि जवळ-जवळ प्रत्येकच वर्षी गुलालात राहिलेला बैल आहे तो. एकदा फक्त त्याचा मागच्याच्या मागच्या वर्षी जो विषय झाला, पण यावेळेस तो मात्र 3 नंबरला राहिला. त्याच्यामुळे त्याने खूप सुंदर पद्धतीनं आपला 3 नंबर मिळवला. अच्युत ड्रायव्हर त्याने खूप सुंदर पद्धतीने गाडी हाकली आणि मथुरची गाडीसुद्धा 3 नंबरला आणली. बाकी लखन वगैरे यांचा 2 नंबर आलाच. लखन आणि सर्जाचा. तीही गाडी तुफान वेगानं पळाली. पण मित्रांनो, काल मी जो बकासूर व्हिडिओ बनवला होता ना, त्याच्यामध्ये असंख्य लोकांच्या कमेंट्स ह्याच होत्या, की समालोचक बकासूरबद्दल काहीतरी बोलले. आता समालोचक कोण? किती समालोचक असतात? कोण समालोचक बोलला पाहिजे, कोण नाही बोलला पाहिजे, याच्यावरती काही आचारसंहिता आहे आणि ते काही ग्रुप त्यांचे नियम आहेत. त्यांची ती संघटना आहे. पुसेगावच्या मैदानामध्ये जो पण समालोचक बोलतो, त्या समालोचकाला त्याचं त्याचं म्हणजे तिथं बोलायला त्याला मिळणं म्हणजे त्याचं नशीब असतं. कारण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपण बोलतोय आणि लोकं ऐकतात किंवा आपल्या बोलण्यामुळे लोकांना अजून तिथं शर्यत बघण्यामध्ये मजा येते. हे अनेक म्हणजे त्या ठिकाणी जी समालोचक मंडळी असतात, ते आपापल्यामध्ये ते डिस्कस करून कधी कोणी बोलायचं यावरती त्यांचं सगळं डिस्कशन चाललेलं असतं. पण मित्रांनो, काल बकासूरच्या गटाच्या टायमाला एक विषय झाला आणि त्याच्यानंतर एक समालोचक त्यांचं मी नाव घेणार नाही. नाव काय आहे मला तेही माहीत नाही. फक्त आपण विषय क्लिअर करतोय, की जे कोणी समालोचक होते, त्यांनी बकासूरच्या आता बकासूर ज्यावेळेस गटाला पळायला चालला 110 नंबरच्या फाटीमध्ये गटामध्ये त्याची म्हणजे जे अगदी शेवटच्याच यात आलेला होता तो. त्यावेळेस त्याच गटामध्ये गाडी बकासूरची लागलेली होती. बकासूर ज्यावेळेस खाली चालला होता, त्यावेळेस त्याच्या काही फॅन्स फॉलोअरनी काही झेंडे त्या ठिकाणी घेऊन चालले होते. आता झेंडा हातात घेणं आणि तो पुसेगावच्या मैदानावरती घेणं, हे फक्त बकासूरच्याच फॅन्स फॉलोअरकडून ते होऊ शकतं. बाकींकडून सुद्धा होऊ शकतं. परंतु आत्तापर्यंत झालेलं नाही. पहिल्यांदाच आपण पाहायला मिळालं, की कोणीतरी झेंडा घेऊन बकासूरच्या पुढे चाललेलं आहे. आता जे कोणी ते झेंडे घेणारे कार्यकर्ते होते, त्यांना आपण पर्सनली ओळखत नाही. किंवा मोहिल शेठ सुद्धा त्यांना पर्सनली ओळखत असेल असं मला वाटत नाही. याचा अर्थ ते कोणीतरीच होते असाही होत नाही. ते बकासूरवरती जीवापाड प्रेम करणारे त्याचे फॅन्स होते. त्याचे चाहते होते किंवा त्याच्या जवळचे देखील असतील. आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण त्या विषयात जास्त बोलत नाही. पण मला या ठिकाणी एकच विषय तुम्हाला मांडायचा आहे, की एखादा बैल हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला तो सेलिब्रिटी आहे. आहे का? तर 100% आहे. आजही तुम्ही आज मितीला जरी विचार केला, तरी बकासूर हा बैल आजही बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवतोय का? तर 100% गाजवतोय. कालच्या मैदानातला पराभव हा त्याचा पराभव खूप वेळा झालेला आहे आणि खूप मोठमोठ्या मैदानात पराभव झालेला आहे. पण त्यानं त्याच्यानंतर अनेक मैदानं जिंकून पुन्हा ते सगळा तो विषय पुन्हा एकत्र आणलेला आहे. त्याच्यामुळे बकासूरला वरती प्रेम करणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्याचे, जे कोणी चाहते, जे कोणी त्याचे फॅन्स फॉलोवर्स आहेत,
किंवा मोहिल शेठचे कोण असतील फॅन्स फॉलोवर. तर या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ते झेंड्यांचं जे काही प्रदर्शन केलं. आता विषय कुठे झाला त्याच्यानंतर त्या समालोचकांचं असं म्हणणं होतं, की असं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलेलं नाहीत किंवा असं कोणी करत नाही. आणि असं त्यांनी सांगितलं, की झेंडे फडकवू नका. तिथल्या जे कोणी स्वयंसेवक होते त्यांना सांगितलं, की यांना आसोडाने, काठीने फटके द्या आणि यांना बाहेर काढा. परंतु बकासूरच्या बाजूने जो काही फॅन्स फॉलोवर असतो, तो एक मोठा लोटचिलोट आलेला असतो अक्षरशः. त्या सगळ्या गोष्टीतून बकासूर खाली जात असतो, तसाच वर सुद्धा येत असतो. त्यावेळेस मात्र ज्या पद्धतीने आपण विचार करतोय किंवा ज्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय ना, बकासूर खाली सुट्टीच्या टायमाला सुद्धा त्याचा मालक मोहिल शेठ, जो आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस त्याच्या सुट्टी कोणी केली असेल, तर ती मोहिलनेच केलेली आहे. म्हणजे आजपर्यंत असं एकही झालेलं नाही, की मोहिलशिवाय दुसरा कोण सुट्टी मेकर त्या ठिकाणी जर क्वचित कधी एखाद्या टायमाला जर नसेल, तर तो सुट्टी सुट्टी मेकर तिथं असतो. परंतु मोहिल शेठला सुद्धा तो बैल आवरला नाही सुट्टीच्या वेळेस. इथंच समजून जायचं होतं, की बैलाचा आज पळण्यासाठी मूड नाही. कारण तो मोडी बैल आहे. पळण्यासाठी मूड नाही याचा अर्थ असा नव्हता, की तो जिंकणार नव्हता. परंतु त्या ठिकाणी जर जो मालक त्याच्यासोबत 24 तास आहे, त्याला जर तो आवरत नसेल किंवा त्या ठिकाणी तो असा त्याने अशी कोलांटी उडी खाल्ली आणि तो बाजूला पडला सुद्धा म्हणजे मोईला आणि परत उठून तो परत तिथं आला. पण हे सगळं होत असताना कुठेतरी बकासूरलाही याच्याबद्दल वाटलं होतं का, की आपल्याला शर्यत आज जिंकायची किंवा हरायची, पण आज आपल्याला खेळायचंच नाही. असं काही वातावरण होतं का? पण त्यातूनही ती गाडी पळाली आणि ज्यावेळेस गाडीचा पराभव झाला, त्यावेळेस समालोचकांकडून जे काही वाक्य आलं, की "का झेंडे नाचवले? आता कळलं ना तुम्हाला इथं काय होतं?" शेवटी हार, जीत, पराभव हे सगळ्या गोष्टी इथं होत असतात. खेळ आहे कोणीतरी 10 गाड्या असतात, त्यातला एक जणच जिंकणार असतो. अगदी इंचाच्या इंचावरती सुद्धा कुणाचा पाय पुढं, कुणाचं तोंड पुढं, कुणाचं काय पुढं, यावरती सुद्धा बैल त्या ठिकाणी गाड्या बाद केलेल्या आहेत किंवा गाड्या जिंकलेल्या आहेत आतापर्यंत. मग हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं, त्यावेळेस ज्या समालोचकांनी जे काही पद्धतीने त्या ठिकाणी बोलले, की याच्यामुळेच तुमचा पराभव झाला, असं बोलण्याच्या पाठीमागचा त्यांचा जो उद्देश होता, की तुम्ही झेंडे वगैरे असे नाचवायला नको होते, जेव्हा काही करायला नको होतं. मग आता कसं झालं बघा. साहजिकच आहे त्याच्या फॅन्स फॉलोवरला किंवा त्याच्या मालकाला सुद्धा वाईट वाटलं असेल, जे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. पण एवढ्या क्राउडमध्ये अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे जे एक डायलॉग आहे बघा, "बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती." तसंच एवढ्या मोठ्या मैदानामध्ये अशा गोष्टी होतात. मोठ्या मनानं त्यांना सुद्धा आपण माफ किंवा माफ न करणे किंवा माफ करणं हे आपल्या हातात नाहीये. परंतु त्यांच्या तोंडून जर असे काही शब्द निघाले असतील, तर शेवटी देव बकासूर आहे ना या ठिकाणी. तो शर्यत क्षेत्रातला देवच मानला जातो ना त्याला. मग जर कोणी असं काय बोललं असेल किंवा बोललं नसेल किंवा काय त्यांच्या बाबतीतून जे काही तोंडातून शब्द गेले असतील, तर मला वाटतं ते वाढवण्यात आता कुठेही मजा नाहीये. आता येणाऱ्या ज्या कोणत्या शर्यती असतील त्यात बकासूर त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेलच आणि अशा गोष्टी नाहीत घडल्या पाहिजे, हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.